धनंजय मुंडेंचा मुलगा श्रीशिव मुंडेची वडिलांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट। वडिलांनी घर सोडल्यानंतर आईनं घरातून हाकलून दिलं। आईनंच वडिलांचं आम्हालाही मारहाण केल्याचा आरोप। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे कोर्टाचा मोठा निकाल। करुणा मुंडेंना महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश। कोर्टाच्या निर्णयानंतर भाऊक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत। वाल्मिक कराडनं मारहाण केल्याचा करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर कोणताही निर्णय नाही। अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर कोर्टाचा हा आदेश। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंना खोटं बोलायची सवय। मुंडेंच्या वकिलांचा दावाही खोटा। फक्त मंत्रिपदाचा नाही तर आमदारकीचाही राजीनामा घ्या, अंजली दमन यांची मागणी। अजित पवारांनी पुण्यात होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरून पुणे पोलिसांना झापलं। तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्यांवर मकोका लावा, त्यांची धिंड काढा, अजितदादांची पोलिसांना सूचना। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवणार, शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। नालासोपाऱ्यात आरक्षित जागेवरील 41 इमारतींवर महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू। अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बाधित प्रमाणपत्र देत पालिकेकडून सांत्वन। राहुल सोलापूरकरांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा। शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर निर्णय। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राष्ट्रपतींच्या भेटीला। तेंडुलकरनं सहकुटुंबीय घेतली राष्ट्रपती मुर्मूंची भेट।